हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? ठीक आहेत ना? तर या सगळ्यांनी चाय प्यायला. तर मला काल मी व्हिडिओ बनवला नाही. तर काल आहे ना मी सध्या थोडीशी बिझी होती, कारण का मला ना परत आहे ना जॉबसाठी मी गेली होती बघायला. पण मला जॉब काय भेटला नाही. म्हटलं आज जरा आता स्कूलला पण आहे ना मुलाला सुट्टी पडलेली आहे, क्रिसमसची आजपासून सुट्टी पडली आहे. म्हटलं की थोडंसं आज आहे ना उशिरा पण उठले. मग ते सकाळची 7 वाजता स्कूल असते ना, थोडीशी मला आहे ना खूप अशी एकदम धावपळ गडबड एकदम हे होते ना, म्हणून आज जरा म्हटलं की निवांत उठावं आणि चला व्हिडिओ पण बनवावं. तर मला खूप जण विचारतात की तुझे हस्बंड कसे वारले, कसे हे झाले. तर माझे हस्बंड आहे ना 3 वर्षापासून आहे ना त्यांची तब्येत आहे ना ठीकच नव्हती, म्हणजे आजारीच होते. त्यांना ना काय झालं होतं 2022ची गोष्ट, कारण का त्यांना आहे ना डायलिसिस आहे ना, ते KM हॉस्पिटलला डायलिसिसवरती होते ते. तर त्याच्यानंतर मग ठीक वगैरे झाले होते. मग परत त्यांचे ते पाय वगैरे सुजायचे, परत ते त्यांचं शरीर वगैरे सुजायचे, गोळ्या वगैरे हे ते सगळं चालू होतं, एकदम व्यवस्थित होतं. तर मग नंतर घरी आले. मग परत त्यांना 2 महिने 3 महिने असं 4 महिने असं नाही, मग त्यांना ना परत त्यांची तब्येत खराब व्हायला लागली. मग परत त्यांना ना असं थंडी वाजायची, ताप वगैरे यायचा, परत त्यांना ते काय काय प्रॉब्लेम्स वगैरे व्हायचे. मग त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचे. मग परत त्यांना 8-10 दिवसांनी मग घरी बरं व्हायचे. तिकडून आल्यानंतर मग परत मग खायचं व्यवस्थित, ठीक होतं. गोळ्या वगैरे ते कंटिन्यू चालूच असायच्या त्यांच्या किडनीच्या. तर मग त्यानंतरून परत सतत मग 3 महिने झाले, परत 1 महिना असं चालू सारखं कंटिन्यू. 2-3 महिने ठीक, 3-4 महिन्यांनी परत दवाखाना, परत 8-10 दिवसांनी घरी, हे असं 3 वर्षापर्यंत असं कंटिन्यू चालूच होतं म्हणजे त्यांचं. मग नंतरून काय झालं, आत्ताच्या 2024ची गोष्ट, म्हणजे मागच्या महिन्याची नोव्हेंबरचीच गोष्ट. तर ऑक्टोबरची गोष्ट, कारण का त्यांना आहे ना ऑक्टोबर म्हणजे 5-6 महिन्यापासून ना त्यांना ना जेवण म्हणजे जातच नसायचं. म्हणजे त्यांचं काय होतं, तरी जेवण वगैरे मी त्यांना द्यायची तेव्हा वगैरे व्यवस्थित खात होते ते. गोळ्या वगैरे पण चालूच होत्या त्यांच्या. पण त्यांना एवढा त्रास कधी झाला लास्टला, म्हणजे कधी 3 महिन्यापासून त्यांना त्रास व्हायला लागला की जेवण वगैरे जात म्हणजे पोटामध्ये जातच नसायचे, कारण का त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. परत त्याच्यामध्ये ते त्यांचे ते फेकडे का काय बोलतात, ते लिव्हर असताना ते खराब झालं होतं. का खराब झालं होतं, कारण का त्यांना कंटिन्यू सिगरेट्स वडायचे. त्यांना मी किती वेळा बोलायचे सिगरेट्स पिऊ नका. आणि माझं लग्न आहे ना, लग्नाच्या अगोदरपासून ना ते सिगरेट प्यायचे, कारण का माझं लग्न कधी 2016मध्ये झालं. आणि त्यांच्या अगोदरपासून ना ते आम्ही काय बघायला नव्हते, खूप सिगरेट प्यायचे. मी त्यांना किती बोलायचे, तर मला बोलायचे, भांडणं करायचे माझ्याशी, गप तुला काय करायचं, तुला काय करायचं, तुझं बघ. हे याच्यामुळं खूप भांडणं वगैरे वादिवाद वगैरे व्हायचं. त्याच्यामुळं मग मी आहे ना काय बोलायचीच नाही, जाऊ दोघं भांडणं वगैरे नको, हे ते नको करू म्हणून मी काय त्यांच्या काय. पण त्यांनी पण थोडंसं कंट्रोलमध्ये करायला पाहिजे. एक तर त्याची सवय लागली असते ना, ती कधी ना सवय जातच नाही सिगरेट. आणि त्यांचं कसं होतं माहिती का, हे मित्रांमध्ये गेले, कुठे कामासाठी गेले, चाय प्यायचे, सिगरेट वडायचे 3-3, 4-4 पॅकेटचं. म्हणून ते त्यांना ते जास्तच आहे ना ते झालं. आणि किडन्या खराब होतात, ते लिव्हर खराब होते, हे तर प्रत्येकाला सगळ्यालाच माहिती. ते कशामुळं होतं खराब, तर सिगरेट प्यायल्यानेच खराब होतं. मग त्यांना खूप म्हणजे खूपच त्रास झाला. मग ते लास्टला ना ते त्यांना आहे ना, मग त्यांनी काय केलं, ते काहीतरी दवाखान्यामध्ये गेलं होतं, ते आतमध्ये ते जे नली असते ना, अन्ननलिका, ते काहीतरी त्यांना जेवण जात नव्हतं, ते पाईप वगैरे टाकलं होतं, ते काय पण ते खराबच झालं होतं ना. आपण कसं किडनी खराब झाली तर किडनी, आपण एका किडनीवरती आपण जगू शकतो माणूस, की पण त्यांचं प्रॉब्लेम काय होतं, हे जे लिव्हर आहे ना ते खराब झालं होतं. ते तर त्याच्यावरती तर काय ते खराब झालं, ते काय चेंज करू नाही शकत ना. त्याच्यामुळे ते त्यांना ना जास्त. आणि त्यांचं कसं झालं माहिती का, लिंबू सरबत द्यायचे मी त्यांना, उलटी व्हायची, खाल्लं की उलटी व्हायची. तर स्प्राईट वगैरे हे ते ज्यूस, बीटचा रस ज्यूस, गाजरचा ज्यूस, असं फ्रूट्स ज्यूस वगैरे हे ते मी सगळं त्यांना लिक्विडचा द्यायची मी. माझ्याकडनं जेवढं व्हायला मी त्यांची खूप म्हणजे खूप काळजी घेतली आहे. तर पण ते लास्टला कसं झालं, आता आपल्या पोटामध्ये जरी 15 दिवस जेवण नाही गेल्यावरती आपल्याला
किती त्रास होतो ना, मग ते अशक्तपणा आल्यासारखं झालं. एक तर अंगामध्ये ताकद नव्हती, कारण का मी त्यांना ज्यूसचं मी त्यांना खूप द्यायची, पण ते ज्यूसमध्ये पहिलं सुरुवातीला ठीक होतं, मग नंतर लास्टला दिवाळीच्या नंतर ना मग त्यांनी काय केलं, उलट्याची त्यांची ते किडनीच्या गोळ्या वगैरे खायच्या, ते एवढं गरम होत्या, 9-9, 10-10 किडनीच्या गोळ्या खायच्या. तर त्यांना त्यामध्ये मला माहिती नाही कोणत्या डॉक्टरकडे गेले होते, त्या डॉक्टरांनी त्यांना ना गोळ्या आहे ना खाणं बंद केलं. मी म्हटले बघा तुम्हाला त्रास होईल, तुम्ही गोळ्या बंद करू नका. ते बोलले काय नाही होणार सानिका, मी गोळ्या बंद करतो. म्हटलं गोळ्या बंद नका करू, तुम्हाला त्रास होईल. तर त्यांनी गोळ्या माझं ऐकलंच नाही, तेव्हासुद्धा मला भांडले वगैरे, गोळ्या वगैरे त्यांनी बंद केल्या. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग त्यांनी डॉक्टरांनी कुठल्या तरी त्यांना ते उलटी वगैरे बंद होण्याच्या त्या गोळ्या वगैरे दिला. मग त्या पण त्यांनी थोडे दिवस काहीतरी 8-10 दिवस त्या गोळ्या खाल्ल्या. मग त्याच्यानंतर त्या गोळ्या पण बंद झालं केलं त्यांनी. तर मी म्हटलं तुम्ही गोळ्या का नाही खात, तुम्हाला त्रास होतो. तो बोलतो नाही मला आता कंटाळा आला गोळ्या वगैरे खाण्याचे आहे. तर ते मी म्हटलं नका असं करू, तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला ना काय झालं बिलं. ते बोलतात नाही मला काही होत नाही, एवढा वर्ष मी जगलो ना, देवाने मला जगवलं ना, मला व्हायचं ते काय होईल. मी म्हटलं असं बोलू नका, तुम्हाला काय व्हायचं ते होईल. तर पोराचा विचार करा ना, माझं तर जाऊ दे, मला तर मी तर मेलीच्या आतमधून, मला तर नाही, पण त्या पोरासाठी तरी तुम्हाला जगावं लागेल ना, त्या गोळ्या तुम्हाला खावं लागेल. बळ जबरदस्ती मी त्यांना ना टप आहे ना असं ठेवायची, ते उलटी करायचे. मी म्हटलं खा तुम्ही, काय करायचं खा, जबरदस्ती मी त्यांना खायला 2-3 घास खायचे. उलटी काय म्हटलं हो द्या उलटी, काय फरक करा इथे उलटी. मी नाही म्हटलं पोरासाठी तुम्हाला जरा ताकद नाही अंगामध्ये त्यांच्या, एवढे बारीक झालं. तर किती वेळा मी त्यांना असं हाताला धरून म्हणजे बाथरूमला वगैरे ते घेऊन जायची. पण सुरू ठीक होतं, व्यवस्थित चाललं होतं. मग नंतर त्यांना दिवाळीच्या ह्याच्यानंतर त्यांना ना खूप रात्रभर रडायचे, खूप रडायचे. मी म्हटलं काय होतं, मग ते सानिका मला रात्रभर झोप येत नाही, तर अंग दुखतं. मी म्हटलं चला तुम्ही दवाखाना. नाही सानिका मी दवाखान्यामध्ये नाही जाणार. आणि मला बोलतात की दिवाळी मला इथे बनवायची. मी म्हटलं दिवाळी आपण आहे ना पुढल्या वर्षी पण बनवूया. म्हटलं दिवाळी काय करताय तुम्ही. नाही सानिका मला साईसोबत आणि तुझ्यासोबत आहे ना मला ना दिवाळी बनवायची. मी म्हटलंय बघा. आणि त्यांनी फटाकडे वगैरे पण खूप आणले होते, मोठे फटाकडे आणले होते. त्यांची खूप इच्छा होती की त्यांनी ऑनलाईन आहे ना, त्यांनी जाऊ दे, त्यांनी कपडे वगैरे पण त्यांच्यासाठी घेऊन आले होते नवीनवाले. त्यांना शाद्रा कुर्ता वगैरे असं ना लक्ष्मीपूजनला वगैरे घालायचं होतं. तर मला पण पैसे वगैरे दिले, मला पण कपडे वगैरे येते. मला बोलले की आपण आहे ह्या वेळेस ना खूप सुंदर दिवाळी करू. मी म्हटलं दिवाळी जाऊ दे, तुमची तब्येत ठीक नाही आहे, तुम्हाला उठायला होत नाही, तुम्हाला खायला होत नाही, तुम्हाला दिवाळीचं काय पडलं, तुम्ही दवाखान्यामध्ये जा, बरे हो, थोडेसे अंगामध्ये ताकद देऊ द्या, मग आपण दिवाळी बनवूया. तर ते बोलले की नाही सानिका मला जायचं. मी म्हटलं असं कसं करताय तुम्ही. त्यांना लास्टला ना एवढे बारीक वगैरे झाले ना, एवढे बारीक झाले ना, खूप त्यांना खायला पण जमत नव्हतं. आणि एवढं रडायचे ते खूप. मग देवाला बोलायचे देवी आई मला नाही जगायचं, नाही जग. मी म्हटलं तुम्ही का बोलता असं, का विचार करता, नाही जगायचं म्हणजे काय. तुम्ही आज तुम्ही आहे तर आम्ही आहे, तर आमच्या पोराचा आणि माझा विचार कोण करणार आहे, कोण आहे तुमच्याशिवाय आम्हाला. तर बोलले नाही सानिका मला खूप जे ते बोलतात ना, ज्याचं दुखणं ना त्यालाच माहिती असतं. तर एक मला ना एक वाईट पण वाटतं आणि चांगलं पण वाटतं. वाईट का वाटतं की ते आम्हाला सोडून गेले, आज आम्ही पोरकं झालोय. आज ज्यांना नवरा असताना आज ते होते ना, आज मला आजपर्यंत कोणीच काही बोललं नव्हतं, कोणाची हिंमत पण नव्हती मला बोलायची. आज माझ्यावरती बोटं लोक दाखवतात. ते जाऊ दे, वरच्या बसल्या ना तो सगळं बघतो, जाऊ दे, आपण कोणाच्या विषयी वाईट नाही चितत. पण आहे ना, पण त्यांचं ना त्यांना ना खाता येत नव्हतं, ना नीटसं झोपता येत नव्हतं, ना पाणी पिता येत नव्हतं, ना चालायला होत नव्हतं. पूर्ण त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं. मी म्हणते की एक प्रकारचं वाटतं की त्यांना जो शारीरिक त्रास होत होता ना त्याच्यातून ते सुटले. मला तर मला नाही जगायचं, मला मरायचंय. देवी आईला बोलायचं देवी आई मला नाही राहायचं, मला मरायचंय. म्हटलं का, तर काय करू. बोलतो सानिका मला खूप त्रास होतो, सानिका मला नाही राहायचं, त्यापेक्षा ना ते खूप अंग दुखतं, खूप त्रास होतो. मग ते मरण आलंय. पण मला बोलतं सानिका तुला आता आहे ना, एवढंच मी तुला सांगते, फक्त पोराला आता आहे ना तुला आहे ना सांभाळायचे, स्ट्रॉंग हो तू. आज आहे तर उद्या नाही आहे, मी माझा काही भरोसा नाही आहे. मी म्हटलं तुम्ही असं बोलू नका. मला बोलतात की नाही माझा काही भरोसा नाही.
मी म्हटलं असं बोलू नका. मला बोलतात की आता तूच आई आहे आणि तुझे ना तूच आता वडील व्हायचं साईजचं, सगळं आता तुलाच करायचं. मी म्हटलं तुम्हाला जर काय झाल्यावरती मी कुठे जाणार, कसं होणार? तर नाही, तुला आता स्ट्रॉंग राहावंच लागणार आहे. हे मला दवाखान्याच्या अगोदर आदल्या दिवशी मला यांनी सांगितलंच होतं. मी म्हटलं असं बोलू नका म्हटलं तुम्ही. मला बोलतात की नाही सानिका. मी म्हटलं तुम्हाला बोलतात की मला इथंच माझं काय व्हायचं ना, मला इथंच मी मारायला बेडवरती, मी इथंच घरामध्ये काय पण कर. मी म्हटलं असं करू नका म्हटलं, तुम्हाला दवाखान्यामध्ये जावंच लागणार आहे. तुम्हाला आमच्यासाठी बरं व्हायचं आहे ना, बरं व्हावंच लागेल. मला बोलतो सानिका मी जातो हॉस्पिटलला, मला बरं व्हायचं आहे, मला खूप जगायचं आहे, मला साईजला खूप मोठं करायचं आहे. त्यांचा ना माझ्या मुलामध्ये खूप म्हणजे खूप जीव होता. त्यांना ना मी माझ्या बाबूला एक फटका जरी मारायचे ना, त्यांना मला खूप ओरडायचं, नाही पोराला मारायचं. ते हॉस्पिटलला घेतले, त्यांना बळबळ हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्यांना ना बोरवलीला सुवर्ण हॉस्पिटलला घेऊन गेले, तर त्यांना तिथे ICUमध्ये ठेवलं. ICUमध्ये ठेवून मी त्यांना बघायला गेले होते, कारण का ना साईजला पण घेऊन गेले होते. लहान मुलांना आतमध्ये ना परवानगी नसते. तर मी त्यांना बोलले ठीक आहे का वगैरे, ते बोलले वगैरे, तर झोपले होते माझ्याशी. तर बोलले सानिका मी लवकर घरी येईल. मी म्हटलं तुम्ही माझ्या इकडचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही लवकर बरे होसाल, घरी या, आपण दिवाळी साजरी करूया, फटाकडे फोडूया. ते बोलले की ठीक आहे. मग त्याच्यानंतरून 2 दिवसानंतरून की त्यांना ना TB सांगितला. TB नंतर इथं हॉस्पिटल आहे ना दहिसरमध्ये, तर त्यांना क्रिस्टल हॉस्पिटलमध्ये ईस्टला आहे ते हॉस्पिटल, तर तिथं त्यांना भरती केलं. तर मी तिथं पण त्यांना ICUमध्ये ठेवलं, कारण का ते TBचा दवाखाना आहे. तर डॉक्टरांनी सांगितलं की ते त्यांना TB पूर्ण शरीरामध्ये, डोक्यामध्ये, पुरं ह्याच्यामध्ये पांगला आहे ते, आणि त्याच्यामध्ये त्यांना ना ते पिडिया असतं ना, पिडिया, ते डोळे पूर्ण पिवळे वगैरे झाले, पूर्ण त्यांच्या शरीरामध्ये ते काळवीळ वगैरे झाली होती. तर म्हणून त्यांना ते इकडं ना चेंज केलं, इकडे ह्या दवाखान्यामध्ये इकडे घेऊन गेले. मग त्याच्यानंतरून मग मी डॉक्टरांना सांगितलं की ते लवकरात इकडे आणलं. तर मी गेले होते भेटायला, तर त्या मला बोलले की मी बोलले की तुमचं जेवण वगैरे कसं आहे, तर ते बोलले की सानिका मला ना डाळ भात खायचं. मी ठीक आहे, मी म्हटलं की तुम्हाला ना मी डाळ भात ना घेऊन येतो इकडचं. सानिका मला इकडचं हॉस्पिटलचं ना जेवण आवडत नाही, एकदम पातळ असं खिचडीसारखं जेवण वगैरे घेऊन. मी म्हटलं ठीक आहे, नाही तर भाताची पेज वगैरे घेऊन येते. तर मी मॅडमला बोलले, मॅडम बोलला की ती सिस्टर होती ना डॉक्टर, ते बोलले की भाताची पेज असा ना. तर मी त्यांना आणली होती. तर ते बोलले की मी म्हटलं TB झाला तुम्हाला, तर ते बोलले की सानिका माझा नवरा देवाशपथ मी खोटं नाही बोलत. ते मला बोलले की सानिका मला माहीतच नाही ग TB झालेला, हा मला आत्ता कळलं TB झालाय म्हणून. सानिका मला आहे ना वाचाव ह्याच्यातून, मला ना राहायचंय, मला मरायचं नाहीये, ते मला असे बोलले. मी म्हटलं बघा देव आहे तर ठीक होईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ, होईल सर्व काही. तुम्ही फक्त आहे ना स्ट्रॉंग राहा, आणि तुम्ही आहे ना व्यवस्थित ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या, सगळं होईल. तुम्ही व्यवस्थित, तुम्हाला फक्त साईजसाठी जगायचं आहे ना, माझ्यासाठी जगायचं ना तुम्हाला, तर ठीक आहे. मग त्याच्यानंतरून ना त्यांना ना माहिती नाही मला, दुसरं 2 दिवसानंतरून ना त्यांना काय झालं माहीत नाही मला, ते पाईप वगैरे असतं ना ते ना त्यांच्या नाकातून वगैरे खूप वाईट वाटलं. ते मी कधीच लाईफमध्ये असं बघितलं नाही की असं पाईप वगैरे. आणि मुलाला साईजला त्यांची खूप इच्छा होती बघायची, तर व्हिडिओ कॉलवरती वगैरे बघितलं. ते बोलले सानिका मला साईजला बघायचं आहे. तर मी बोलले की बघा ते आतमध्ये येऊन देत ना, आणि त्यांना ना असं नाकातून पाईप वगैरे ते खायला वगैरे त्यांचे ना हातपाय वगैरे ना असं बांधून ठेवलं. सानिका माझा हात सोड ना, सानिका माझा हात सोड. मी म्हणतो सिस्टरला पण बोलले हो त्यांचे हात सोडा ना, नका ना त्यांना बांधून ठेव. कधी माझ्या नवऱ्याने असं कधी असं त्यांना कधीच घरामध्ये राहिले नाही, आणि त्यांना कधीच असं आहे ना बांधून ठेवल्यासारखं नाही. त्याच्यामध्ये ते मोबाईल वगैरे पण नाही. ते मला ना खूप टेन्शन घेतलं त्यांनी. लास्टला त्यांना कोणाचाच एवढा विचार नव्हता, फक्त साईचं आणि सानिकाचं कसं होणार. एक तर सानिकाला मी इथून पळून जाऊन आणली गावावरून मुंबईच्या ठिकाणी,
तिला एकतर मुंबईचं काहीच माहिती नाही, बाहेरची दुनिया काहीच माहिती नाहीये. तिचं कसं होणार, काय होणार, तिने एवढं त्यांनी टेन्शन घेतलं असेल, एवढा विचार केला असेल. तरी मी त्यांना बोलले तुम्ही टेन्शन घेऊ नका, साईचं माझं साईसला मी सांभाळेल, साईसला मी सगळं खायला पहिलं व्यवस्थित येईल, फक्त तुम्ही बरे होऊन घरी या, एवढंच मी त्यांना बोलले. तर मग त्याच्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवलं. मला माहीतच नाही व्हेंटिलेटरवरती ते आतमध्ये बघून ना मला एवढं वाईट वाटलं ना त्याचं. त्यांना ते व्हेंटिलेटरवरती ठेवून ते मी कधीच माझ्या लाईफमध्ये एवढं काय बघितलं नव्हतं. ते व्हेंटिलेटरवरती त्यांनी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये त्यांना ते मशीन वगैरे लावली होती, श्वास घ्यायला एवढा त्यांना त्रास होत होता. तर डॉक्टरांना बोलले मॅडम तुम्हाला जेवढं होईल तेवढं पैशाचं टेन्शन घेऊ नका, माझ्या नवऱ्याला फक्त ठीक करा. मी त्यांना हलवलं, पण बोला ना एवढी बोलत पण होती त्यांना. तुम्हाला जगायचंय, साईसाठी तुम्हाला जगायचंय, आपल्या पोराचा विचार करा तुम्ही. ते मॅडम बोलल्या की होईल ते ठीक. मी म्हटलं त्यांना बरं करा, व्हेंटिलेटरवरती येते. तर ते मी बोलले ते का असे डोळे पण उघडत नव्हते, झोपूनच होते. मी म्हटलं हे का असं झालं, का त्यांचा आवाज येत नाहीये. ते बोलले ते सुतीत नाहीये, त्यांना ना आवाज येत नाही. मी म्हटलं असे कसं सुतीत नाहीये, व्हेंटिलेटरवरती पण मला माहिती नाही. त्या दिवशी अचानक बनेला, मी काय माहिती नाही मला. मी त्यांचा असं त्यांच्या हात हे केलं. मी म्हटलं स्वामी समर्थ देवा या माझ्या नवऱ्याला लवकर बरं कर. पण देवाने माझं काय ऐकलंच नाही, माझ्या नवऱ्याला बरंच नाही केलं, घेऊनच गेलं शेवटी. दुसऱ्या दिवशी